नमस्कार मित्रांनो. एक आईबाबा आणि त्यांचा 19 वर्षांचा मुलगा आर्यन तिघे नागपूर शहरातील एका इमारतीत भाड्याने राहायचे. आर्यनचे आईबाबा खाजगी नोकरी करायचे. आर्यनचे बाबा सकाळी त्याला कॉलेजला सोडायचे आणि परत घरी आणायचे. त्यांचा फॅमिली तिसऱ्या मजल्यावर राहायचा. आर्यनचे आईबाबा त्याला त्यांच्या खोलीबाहेर कुठेही जाऊ द्यायचे नाहीत. आर्यन कॉलेजातून घरी यायचा आणि बाबांच्या मोबाईलवर कार्टून व्हिडिओ पाहायचा. संध्याकाळी तो अभ्यास करायचा. रात्री जेवण करून तिघे थोडा वेळ टीव्ही पाहून झोपायचे. एक दिवस आर्यन सकाळी ब्रश करताना सीड्यांवर थोडा वर जातो. चौथ्या मजल्यावरून गाण्याचा आवाज येतो. आर्यन गाणे ऐकत धीरे धीरे चौथ्या मजल्यावर पोहोचतो. खोलीच्या दारापाशी पोहोचल्यावर तो पाहतो की दारातून बंद नाही. आर्यन हळूच दार उघडून आत डोकावतो. त्या खोलीत एक बाई इंस्टाग्रामवर रील बनवत असते. त्या बाईचे वय साधारण 55 वर्षांचे असते. आर्यन लपून छान मजेत त्या बाईच्या डान्सकडे पाहत असतो. बाई दुसरी रील बनवण्यासाठी कपडे बदलत असते तेव्हा आर्यन तिला पाहून थक्क होतो. त्याच वेळी खालून त्याची आई आर्यनला हाक मारते. आर्यन भयभीत होऊन तिथे आवाज देतो, ज्यामुळे आतली बाई त्याचा आवाज ऐकते. पण तोपर्यंत आर्यन खाली पोहोचतो. आर्यनची आई त्याला विचारते तेव्हा आर्यन म्हणतो, मी फक्त थोडा फिरायला गेलो होतो. आई त्याला ओरडते, मी तुला सांगितलं होतं ना कुठेही जाऊ नकोस. आर्यन आईला सॉरी म्हणतो आणि थोड्या वेळाने तयार होऊन बाबांसोबत कॉलेजला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळची कॉलेज होती. आर्यन कॉलेज बसून घरी परततो. सीड्या चढताना तीच बाई त्याच्या समोर चालत असते. आर्यन तिला पाहून थोडा घाबरतो. बाई त्याच्याकडे वळून म्हणते, काल तू मावल्या खोलीबाहेर उभा होतास ना? आर्यन खोटं बोलतो, नाही आंटी, मी तर माझ्या खोलीत होतो. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मला काही समजत नाही. बाई हसत म्हणते, तू तर छान खोटं बोलतोस आणि खोटं बोलायलाही तुला छान येतं. आर्यन हसत म्हणतो, तुम्हाला कसं कळलं मी तिथे होतो? बाई म्हणते, तुझं लक्ष गेलं नाही का? कॅमेऱ्यात मी तुला येताना पाहिलं होतं. दोघे बोलत बोलत वरच्या सीड्यांपर्यंत जातात. बाई म्हणते, माझ्या घरी चलशील? आर्यन नकार देतो, पण बाई पुन्हा म्हणते, आता तर तुझे आईबाबा घरी नाहीत. चल, थोड्या वेळाने तुझे आईबाबा येईपर्यंत माझ्या घरी फिरून ये. आर्यन तिच्या बोलण्याने प्रभावित होऊन कपडे न बदलता तिच्यासोबत जातो. बाई आर्यनला खुर्चीवर बसवते. दोघांसाठी फ्रीजमधून थंड कोल्ड ड्रिंकची बाटली आणते आणि म्हणते, हे घे, हे पिऊन बघ, खूप छान वाटेल. आर्यन विचारतो, तुम्ही घरी एकट्या राहता का? बाई म्हणते, काय करणार, माझा नवरा गेल्यापासून मी एकटीच राहते. बाई कपडे बदलते आणि आर्यनला बेडरूममध्ये बोलवते. आर्यनला बेडवर बसवून विचारते, त्या दिवशी तू काय काय पाहिलंस? आर्यन लाजतो. बाई पुन्हा म्हणते, माझ्यासोबत डान्स करशील? आर्यन म्हणतं, मला डान्स येत नाही, तुम्ही डान्स करून दाखवा ना. त्या दिवशी तुम्ही खूप छान डान्स करत होतात. थोड्या वेळात बाई डान्स करायला लागते. डान्स करताना आर्यनला बेडवरून उभं करून तिच्यासोबत डान्स करायला सांगते. आर्यनही तिच्यासोबत डान्स करायला लागतो. तेव्हा बाई आर्यनला बेडवर पाडते आणि थोड्या वेळाने दोघांमध्ये काही चुकीचं घडतं. नंतर दोघे त्या बेडवर बसलेले असतात. बाई म्हणते, असा आनंद मला खूप दिवसांनी मिळाला. आर्यन म्हणतो, मी तुमचं दुःख समजू शकतो. दोघे बोलत असतात तेव्हा आर्यनची आई खोलीबाहेरून हाक मारते. बाई आर्यनला तिथेच बसायला सांगते. ती पटकन जाऊन दार उघडते. आर्यनची आई बाईला विचारते, तुम्ही माझ्या मुलाला पाहिलात का? बाई खोटं बोलते, मी खोलीत येताना आर्यन सीड्यांवरून खाली जात होता. आई म्हणते, त्याचा इथे कोणी मित्रही नाही, मग तो कुठे जाईल? माझा मुलगा दिसला तर सांगा. इतकं म्हणून आई निघून जाते. बाई आर्यनकडे येऊन सगळं सांगते. आर्यन घाबरतो, पण बाई म्हणते, घाबरू नकोस, तुझे आईबाबांना काही कळणार नाही. आर्यन थोड्या वेळाने घरी परततो. काही तासांनी आई खोलीत येते आणि आर्यनला म्हणते, तू कुठे गेला होतास? मी तुला शोधत शोधत किती वेळ त्रास झाला. आर्यन म्हणतो, अरे आई, मी तर घरीच होतो. आई म्हणते, बघ, कुठेही जाऊ नकोस, मी आता पुन्हा कामाला जाते. तुझे बाबांना यायला वेळ लागेल. घरीच टीव्ही पहा आणि शांतपणे झोप. इतकं म्हणून आई कामाला निघून जाते. आर्यन ही संधी पाहून लगेच त्या बाईच्या खोलीत जातो. तेव्हा बाई सोफ्यावर बसून ड्रिंक घेत असते. आर्यनला पाहून म्हणते, तुझी आई भेटली का? आर्यन हसत म्हणतो, अरे मी आईला बेवकूफ बनवून आलो. बाई आर्यनला ड्रिंकची बाटली देते आणि म्हणते, हे घेशील? हे पिल्यानंतर खूप छान वाटतं. आर्यन हिचकिचतो, पण बाईच्या सांगण्याप्रमाणे तो ड्रिंक घेतो. थोड्या वेळाने बाई पुन्हा त्याच्यासोबत चुकीचं करण्याची कोशिश करते. आता आर्यनला ती बाई खूप आवडायला लागली होती. जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा तिच्या घरी जायचा. एक दिवस आर्यन खोलीत नसतो तेव्हा आई त्याच्या बाईच्या घरी जाऊन विचारते, पण बाई आर्यनच्या आईला नेहमी खोटं सांगत असते. तेव्हा आर्यनची आई जबरदस्ती खोलीत घुसते आणि सर्वत्र शोधायला लागते. बेडरूममध्ये गेल्यावर आर्यन बेडवर पडलेला दिसतो. मुलाला अशा अवस्थेत पाहून बाई आई म्हणते, तुम्ही मला नेहमी खोटं बोललात आणि माझा मुलगाही मला बेवकूफ बनवत होता. आई आर्यनला ओरडते आणि तिथेच त्याची मारहाण करते. बाई तिथेच असते. बाई म्हणते, जे काय झालं ते फक्त एक अपघात होता. आई हे ऐकून आणखी संतापते. तुम्ही दोघं हे सगळं कराल आणि मला बेवकूफ समजाल. ती लगेच नवऱ्याला फोन करते आणि बाबांना बोलवते.
आर्यनचे बाबा थोड्या वेळात येतात. आर्यनचे बाबा मनाने चांगले असल्याने आर्यनला फार काही म्हणत नाहीत. घर मालकाला बोलवलं जातं आणि सगळ्यांमध्ये बराच वेळ बोलणं होतं. बाई आपली चूक कबूल करते. मालक बाईला दुसऱ्या मजल्यावर पाठवतो. आर्यनची आईबाबा आर्यनला हॉस्टेलमध्ये पाठवतात. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य कथांसाठी क्राईम सिक्रेट्स मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.